ब्लॉग. तर आता वाजले 12:30 आणि गाईज आता मी ब्लॉग चालू करत आहोत. हा बघा गाईज आपला बागड बिल्ला, याला निवड झोपायलाच पाहिजे. बघा याला निवड झोपायला, गाईज याला निवड झोपायलाच पाहिजे, बाकी काही नाही पाहिजे. हे बघा गाईज आपला न्यूली कूलर हवा फेकत आहे. ये आपला न्यूली कूलर हवा फेकत आहे. न्यूली तर हे आहे गाईज, त्याची बॉडी जुनी आहे, फक्त मशीन नवीन आहे, बाकी काही नाही. पण तरी पण मजा येते न्यूली कूलर मध्ये. आणि बटन्स नवीन आहे, हे बघा बघा गाईज, न्यूली बटन, न्यूली मशीन, न्यूली कूलर. कूलर नाही गाईज, मशीन, सॉरी. सो हे गाईज आता जे वाजले 2:30, हे बघा. आणि गाईज आता मी जेवण करत आहो. हे बघा गोबीची भाजी आणि पोळी. तर आता मी जेवण केल्यावर तुम्हाला भेटतो. हे गाईज आताचे वाजले 5 आणि हा बघा आपला बागड बिल्ला झोपेतून उठलेला आहे. हे बघा बघा गाईज आता झोपेतून उठलेला आहे. सो गाईज आता आपला बागड बिल्ला झोपेतून उठलेला आहे. हे गाईज आता जे वाजले 6:30, हे बघा. आणि गाईज आता मी एक काम केलेलं आहे, थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा, थांबा, हे बघा, हे काम केलं मी आज. मी मीन्स माझी कार धुतली, कारण की नळ होते माझ्या घरी. हे बघा, हे बघा. सो गाईज तुम्हाला तर दिसलेच असेल की आज माझी गाडी प्युअर व्हाईट दिसत आहे, कारण की आज मी त्याला धुतलेली आहे शॅम्पूनी. सो हे गाईज आता जे वाजले 6:30, हे बघा. आणि गाईज आता मी चाय पितो. हे बघा. सो गाईज आता मी तुम्हाला चाय पिल्यावर भेटतो. हे गाईज आता जे वाजले 7:30, हे बघा. आणि गाईज आता मी ढोकळा खात आहोत. हे बघा, आता ढोकळा खात आहोत. आणि गाईज आता मी तुम्हाला ढोकळा खाल्ल्यावर भेटतो. सो हे गाईज आता मीन्स मी एक काम करत आहोत, जे की काम आहे थांबा तुम्हाला दाखवतो. जे की काम आहे हे बघा, हे आहे ते मी मीन्स माझं जे हे आहे आपलं हे ब्लँकेट, ते ब्लँकेट धुवत होगायचं. आणि 2 ब्लँकेट आहे, हे बघा. हे दोन्ही माझे ब्लँकेट आहे गाईस. एक मीन्स हे जे पतलं ब्लँकेट आहे हे धुवतो, हे मीन्स समरला यूज करतो. आणि हे हिवाळ्यात, हे बघा. सो गाईज हे मी धुवत आहो, तर एक एक धुतो, कारण की दोन्ही एकसाथ टाकले ना तर मीन्स ते चांगले नाही निघणार, मीन्स छान नाही निघणार, मीन्स वॉश नाही होणार चांगले. तर त्यामुळे मी एक एक टाकत आहोत. आणि गाईज इकडे आपली मॅच पण चालू झाली. हे बघा, आज गाईज GT वर्सेस राजस्थान आहे, मीन्स गुजरात वर्सेस राजस्थान. आणि याईना 1 ओव्हरमध्ये 8 रन काढले. तुम्ही कोणाकडून आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. मी तर कोणाचकडून नाही गाईज, कारण की आपली मॅच याच्यात आहेच नाही. त्यामुळे तुम्ही कोणाकडून आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. वेगळे राजस्थानवाल्यांचे 10 ओव्हर झाले. हे बघा. आणि यांनी 85 रन आणि 4 विकेट. सो गाईज यांचे 10 ओव्हरमध्ये फक्त 85 रन झाले. तर आज गुजरातच जिंकते गाईज, मी तुम्हाला सांगतो. आणि 4 विकेट, 4 विकेट गाईज, 4 माहीत आहे का. सो हे गाईज आपली जे मॅच आहे राजस्थान वर्सेस गुजरात, तर आता राजस्थानची बॅटिंग चालू झाली. हे बघा, आज तर गाईज मला असं वाटत आहे की आज गुजरातच जिंकणार. तुम्हाला कोण वाटत आहे कॉमेंटमध्ये सांगा. सो हे बघा गाईज आपल्या राजस्थानवाल्यांनी 13 ओव्हरमध्ये 119 ओव्हर काढले. हे बघा. हे गाईज आता जे 11:30, हे बघा. आणि गाईज आपल्या GTनं मीन्स किती विकेटा घेतल्या लगातार, मीन्स 1-2 बॉलमध्ये 4 विकेटा घेतल्या. हे बघा, मीन्स 6 पासून डायरेक्ट 9 पर्यंत, म्हणजे 3 विकेट घेतल्या. आणि यांनी 18 ओव्हरमध्ये फक्त 156 रन काढले. मी म्हटलं होतं गाईज तुम्हाला की GT जिंकणार. आज तर GT जिंकणार आहे 100% काय 200% लावून सांगतो. कारण की गाईज आता बॉलर आलेले आहे, आता कोणीच नाही मारू शकत. आणि मोहम्मद सिराज आहे, मोहम्मद सिराज तर आउटच करून टाकते डायरेक्ट. हे बघा, यांना 62 रन पाहिजे 11 बॉलमध्ये. बघा, आणि टार्गेट आहे 218चं.
आज काही राजस्थान हारते आणि जीटी जिंकते. तो हे बघा काही लास्ट ओव्हरचा 5th बॉल बघा गाईज, विकेट घेतली. गाईज यांना ऑल आउट करूनच हरवलं. हे बघा ऑल आउट, डायरेक्ट ऑल आउट. आणि हे ऑल आउट करून हारले ते, आणि ते पण लास्ट ओव्हर मध्ये ऑल आउट केलं. लास्ट ओव्हर मध्ये डायरेक्ट लास्ट. आणि काही ज्यांना 19 ओव्हर मध्ये 159 काढले. हे बघा 159 काढले आणि टार्गेट होता 218चा. हे बघा आणि फक्त 159 काढले. बघा हे काही आजचा ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. तर भेटूया तुम्हाला सर्वांना. बाय बाय.